बघा, a 250 volt DC shunt motor on no load runs at 1000 rpm and take a 5 ampere current. एक अशी मोटर आहे ज्याचा सप्लाय व्होल्टेज किती आहे 250 वोल्ट आणि स्पीड किती आहे 1000 rpm. कधी ॲट नो लोडला. ओके, नो लोडला. द टोटल आर्मेचर अँड फील्ड रेजिस्टन्सेस आर रेस्पेक्टिवली आर 0.2 ओहम अँड 250 ओहम. म्हणजे RA आणि RSS पण दिलंय. ओके, कॅल्क्युलेट स्पीड वेन लोडेड अँड टेक अ करंट ऑफ 50 अँपियर. म्हणजे स्पीड काढायची कधी ज्यावेळेस ती लोडेड असेल आणि करंट किती असेल 50 अँपियरचं करंट असेल त्यावेळेस स्पीड काढायची. परत त्यांनी काय म्हणलं आहे, इफ आर्मेचर रिॲक्शन वीकन द फ्लक्स बाय 3%. आर्मेचर रिॲक्शन काय करते, फ्लक्सला वीक करते. किती टक्के, 3% फ्लक्सला वीक करते. म्हणजे नंतरच्या येणाऱ्या फ्लक्स किती असतील 0.97 म्हणजे 97% ऑफ इनिशियल फ्लक्स. म्हणून इथं काय केलं, φ2 = 0.9751 ॲज फ्लक्स रिड्यूस बाय 3%. इथं नंबर ऑफ बघा, तुम्हाला माहिती आहे N = काय, EB × 60 × A डिवायडेड बाय P∅Z. आपण ह्या टाईपचे न्यूमरिकल पाहिलं नाही तर. ओके, या टाईपचे न्यूमरिकल. मग आता EBचा फॉर्म्युला काय, V - IAR आहे. आता इनिशियल कंडिशनला नो लोडला IA1 = I0 - ISS. तर I0 किती रे 5 अँपियर आहे. ISS कसं काढणार, V डिवायडेड बाय RSS. हे आलं 1 अँपियर. मग IA ची व्हॅल्यू काय येईल 5 - 1 दॅट इज 4 अँपियर. सो पुट दिस व्हॅल्यू 4 अँपियर हिअर अँड वी आर गेटिंग EB1 बॅक EMF ॲट नो लोड कंडिशन. नो लोडचा बॅक EMF कन्सिडर करू. आता P = A लॅप वाइंडिंग आहे, लॅप वाउंड आर्मेचर आहे, तर आपण P = A कन्सिडर करा. ओके, तर बघा आता EB2 काढायचं आहे. मग IA2 = I - ISS. दुसऱ्या कंडिशनला I किती रे 50 अँपियर आहे, ISS 1 अँपियरच आहे. त्याला सिम्प्लिफाय केलं तर 49 आलं. ही व्हॅल्यू इथं पुट करायची, 240.2 व्होल्ट आलं. ओके, तर EB1 आणि EB2 आलं तर याला काय करा, N2/N1 ह्या फॉर्ममध्ये घ्या, N2/N1. तर मग हे काय येणार आहे, EB2 × 60 × A डिवायडेड बाय P∅Z डिवायडेड बाय इथं पण EB1 × 60 × A डिवायडेड बाय P∅1Z. आता φ2 आणि φ1 येईल. तर हे ह्या पद्धतीने EB2 φ2 डिवायडेड बाय EB1 φ1 हे एवढं उरलं. याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे वर येईल. मग आता बघा φ1 जसं तसं घ्या. φ2च्या जागेवर काय घ्यायचं आहे 0.9751 घ्यायचं आहे. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे किती येतं आहे 0.9936 येतं. मग आता N2/N1 किती आलं 0.9936 आलं. तर N2 = हे काय आलं N2/N1. तर N2 काय येईल रे, N2 = 0.9936 N1 येईल. मग N1ची व्हॅल्यू टाकून द्या, किती आली 1000 दिलेली आहे. मग 1000 दिलेली ती याची व्हॅल्यू एवढी आली. हा प्रश्न 6 मार्काला 3-4 वेळेस विचारलेला आहे. मी माझ्या युनिट टेस्टला विचारला होता. कॉलेजमध्ये जी युनिट टेस्ट झाली का त्याला हा प्रश्न विचारला होता 4 मार्काला. म्हणजे खूप कमी मुलांनी हा सॉल्व केला. पण याच्यात अवघड असं काहीच नाही. इट इज व्हेरी सिम्पल. फक्त समजून घेणं अपेक्षित आहे. हे जर कळालेलं असेल, हे काय रे सोपं आहे. EBचा फॉर्म्युला EB काढायचं आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या टॉर्कच्या याच्यामध्ये. त्याच पद्धतीने हा जो फॉर्म्युला आहे तुम्ही ते लक्षात ठेवायचा. ह्या फॉर्म्युल्याचं काय करायचं आहे सिम्प्लिफिकेशन करायचं. पुस्तकामध्ये सुद्धा आहे हा, पण पुस्तकामध्ये थोडा पॅटर्नमध्ये वेगळं दिलेलं आहे. या पद्धतीने सॉल्व केलं तर सोपं जाईल. येतं लक्षात, लिहून घ्या.
A 220 volt DC shunt motor deliver 55 ampere when rotating at 700 rpm. एक मोटर आहे जी 220 व्होल्टचा सप्लाय तिला प्रोव्हाइड केल्याच्या नंतर तिच्यामधून किती करंट फ्लो होतो? 55 ॲम्पियरचा करंट फ्लो होतो 700 RPM स्पीड असताना. त्यावेळेस त्याचा आर्मेचर रेजिस्टन्स आणि आर्मेचर शंट फील्ड रेजिस्टन्स दिलेला आहे. दोन्ही रेजिस्टन्स दिलेले आहे. आणि ब्रशेस लॉस काय म्हणलं त्यांनी? प्रत्येक कार्बन ब्रशेस 2 आहेत ना, तर प्रत्येकाला किती ब्रश लॉस आहेत? 2 व्होल्ट. म्हणजे 1 व्होल्ट पर ब्रश आहेत. तर मग आपण 2 व्होल्टचा कन्सिडर करू. टू फाइंड आउट करायचं आपल्याला. काय फाइंड आउट करायचं आहे? N0 नो लोडची स्पीड फाइंड आउट करायची. ज्यावेळेस लोडच नाही त्यावेळेस किती स्पीडनी मोटर फिरेल ते कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यावेळेस 7 ॲम्पियरचा करंट येतो आहे. किती ॲम्पियरचा करंट येतो आहे? 7 ॲम्पियरचा करंट येतो. ∅2 काढायचे. ∅2 किती % कमी होतं आहे बघा. द रिडक्शन इन फ्लक्स पर पोल सो दॅट स्पीड बिकम 900 RPM. 900 RPM स्पीड असताना फ्लक्स किती कमी होतील हे आपल्याला चेकआउट करायचं आहे. ॲट आर्मेचर करंट ऑफ किती? 35 अँपिअर. निग्लेक्टिंग आर्मेचर रिॲक्शन. आर्मेचर रिॲक्शन निग्लेक्ट करा. आता बघा तुम्हाला माहिती आहे ISH इज इक्वल्स टू काय? V डिवायडेड बाय RSS. तर 220 डिवायडेड बाय 110 बरोबर 2 ॲम्पियर. बाळे लक्ष दे. मग IA1 इज इक्वल्स टू काय? I1 मायनस ISH. I1 ची किंमत 55, ISH 2, 53 ॲम्पियर आलं. ही किंमत तुम्ही याच्यामध्ये टाका. V मायनस IRA मायनस V ब्रशेस. तर हे 210.58 व्होल्ट आलं. तर हे आलं EB1. इथं कंडिशन वेगळी आहे. इथं तुम्हाला हे 1च्या व्हॅल्यू आहेत 0च्या काढायच्या. ओके, 1च्या व्हॅल्यू आहेत 0च्या काढायच्या. मग N0/N1 चा फॉर्म्युला EB0 × 60 × A डिवायडेड बाय P∅Z. EB1 × 60 × A डिवायडेड बाय P∅Z. आठवते तुम्हाला? तर मग इथून काय कॉमन कटणार आहे? आर्मेचर रिॲक्शन 0 म्हणजे हे सगळे टर्म 0 आहे. तर इथून काय येईल? EB0 डिवायडेड बाय EB1. ओके, ॲज नो आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट. सो N0 डिवायडेड बाय N1 इज इक्वल्स टू EB0 डिवायडेड बाय EB1. सिम्पल आहे. आता बघा EB0 काढायचं आपल्याला. EB0 इज इक्वल्स टू V मायनस IA0 RA मायनस V ब्रशेस. मग IA0 काय येईल रे? IA0 काय येईल? I0 मायनस ISH. I0 किती रे? 7 ॲम्पियर. I0 किती आहे? 7 ॲम्पियर. 7 मायनस 2 हे आलं 5 ॲम्पियर. ही 5 ॲम्पियरची व्हॅल्यू इथं पुट केली. याला सिम्प्लिफाय केलं तर हे आलं 217.3 व्होल्ट. किती आलं? 217.3 व्होल्ट आलं. तर आता तुम्हाला तर माहिती आहे हे आलं तुमचं काय? N0 डिवायडेड बाय N1 इज इक्वल्स टू EB0 डिवायडेड बाय EB1. मग याच्यावरून N0 इज इक्वल्स टू याला इकडे घ्या. ओके, तर हे EB0 डिवायडेड बाय EB1. मग EB0 किती रे? ही आलेली किंमत. EB1 किती रे? ही आलेली किंमत. सिम्प्लिफाय करा तर हे येईल तुमचं 722.33 RPM. नो लोडला स्पीड किती होती? किती होती? तिथं काढायची होती. किती येईल मग? 722. लोडेड कंडिशनला किती आहे? 700. म्हणजे लोड दिला तर स्पीड काय झाली? कमी झाली. आता 900 RPM असताना किती फ्लक्स रिड्यूस होतात ते आपल्याला चेकआउट करायचं. तर मग काय? EB2 इज इक्वल्स टू V मायनस IRA मायनस V ब्रशेस. तर हे आलं 220. हे 35 ॲम्पियर दिलेलं आहे. 35 ॲम्पियर. ओके, 35 ॲम्पियरला काढायचं आहे आपल्याला. त्याला सिम्प्लिफाय केलं तर हे आलं 213.1 व्होल्ट आलं. किती आलं आहे? 213.1 व्होल्ट आलं आहे. कॅल्क्युलेट रिडक्शन इन फ्लक्स. रिडक्शन इन फ्लक्स आपण काय करू? X मानलं होतं पण ठीक आहे, काही गरज नाही X मानायची. फॉर कॅल्क्युलेशन रिडक्शन इन फ्लक्स ∅2 इज टेकन. आपण ∅2 कन्सिडर केलं तर मग EB1 डिवायडेड बाय EB2. तर तुम्हाला माहिती आहे P∅ZN डिवायडेड बाय
60A, इथं P5ZN डिवायडेड बाय 60A, तर हे 60A 68 कॅन्सल, PP गेट कॅन्सल, ZZ गेट कॅन्सल, हे उरणार काय 5 1 N1 डिवायडेड बाय 5 2 N2, 5 1 N1 डिवायडेड बाय 5 2 N2. मग आता 5 2 काढायचं तुम्हाला, मग 5 2 इज इक्वल्स टू बाकी सगळ्या टर्म इकडं घ्या, तर हे जसं तसं राहील, हे तिन्ही टर्म जसं तशा राहत्या, हे इकडं गुणाकारात येईल आणि ते तिकडलं भागाकारात येईल, हे रिव्हर्स होऊन जाईल. याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे आलं 5 2 इज इक्वल्स टू 0.7851. म्हणजेच फ्लक्स किती % रिड्यूस होतात 22%. 0.78 हे पर युनिट व्हॅल्यू आहे, म्हणजेच फ्लक्स किती टक्के रिड्यूस होतात 22%. म्हणजे मागच्या वेळेस 3% रिड्यूस झाले, आपण 0.97 घेतलं होतं ना, तर इथं किती टक्के रिड्यूस झाले 22%. येतं लक्षात. हा प्रश्न 6 मार्काला 2-3 वेळेस विचारलेला, कधी कधी विचारलेलं ते सांगतो मी तुम्हाला. विंटर 12ला 8 मार्काला, समर 16ला 4 मार्काला आणि समर 23ला 6 मार्काला, अशा पद्धतीने 2-3 वेळेस विचारलेला आहे. नाही, हा समर 11ला 8 मार्काला विचारलेला, समर 11ला. ओके, 78.7%. 78.7 येतं होतं का रे? 78.70 ना, 78.70. तर मग हे 21 पॉईंट किती येईल, 3%. येतं लक्षात. सो राईट डाऊन.